Standard 12th, subject chemistry, previous year's board problems, topic name solutions. Okay, first question is the normal boiling point of ethyl acetate is 77.06 degrees Celsius. A solution of 50 gram of non-volatile solute in 150 gram of ethyl acetate boils at 82.60 degrees Celsius. Calculate the molar mass of solute. Okay, given kb आहे, kb म्हणजेच काय, elevation of boiling point. Okay, this is a constant आहे तो किती आहे 2.77 डिग्री सेल्सिअस किलोग्रॅम पर मोल. ओके, जुलै 2024चा प्रॉब्लेम आहे, 2 मार्क्सचा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे हा. तर W1 म्हणजे काय, मास ऑफ सोलवंट दॅट इज 150 ग्रॅम इथिल ॲसिटेट. W2 काय, तर मास ऑफ सोल्यूट दॅट इज 50 ग्रॅम. ओके, केबी आपल्याला दिला 2.77 डिग्री सेल्सिअस किलोग्रॅम पर मोल. TB किती दिला आहे, तर 82.60 डिग्री सेल्सिअस दॅट इज the boiling point of a solution, and T0B is a 77.06 degrees Celsius, that is the boiling point of solvent. Okay, we have to find M2, that is molar mass of solute. फॉर्म्युला मध्ये आपल्याला आधी कायला काढायला लागणार आहे, डेल्टा TB काढायला लागणार, कारण फॉर्म्युला डेल्टा TB आपल्याकडे आहे. तो कसा काढणार, TB मायनस T0B, सोल्युशन मधून सॉल्वंटचं टेम्परेचर, बॉइलिंग पॉईंट टेम्परेचर सबस्ट्रॅक्ट करायचं. तर 82.60 degree Celsius minus 77.06 degree Celsius, that is subtraction the 5.54 degree Celsius, that means 5.54 Kelvin. हे केल्विन मध्ये का आले, तर आपण केल्विन करताना दोन्ही साईडला 273.15 ऍड करतो. ओके, सो ऑब्विसली दोन्ही साईडचं सबस्ट्रॅक्शन ऍडिशन केल्यावर जे काय उत्तर येईल ते आपलं 5.54 केल्विन एवढं येईल. ओके, तुम्ही ट्राय करून बघू शकता. ह्याच्यामध्ये 273 ऍड करा, ह्याच्यामध्ये 273 ऍड करा, ॲडिशन नंतर त्यांचं सबस्ट्रॅक्शन करा, आन्सर तुम्हाला 5.54 केल्विन एवढंच मिळेल. ओके, सो फॉर्म्युला इज M2 इज इक्वल टू 1000 इंटू KB इंटू W2 अपॉन डेल्टा TB इंटू W1. तर व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूया. तर आपल्या व्हॅल्यूज आहे 1000 इंटू 2.77 इंटू W2 आपला किती दिला, आपल्याला 50 डिवाइड बाय डेल्टा TB आपण 5.54 काढला इंटू W1 150. ओके, सो इथे सिम्पली आहे 51 जा 50, 53 जा 150, 27.77 1 जा आणि 2 जा, राईट. देन आपलं काय आलं, एक स्टेप 1000 डिवाइड बाय 2 इंटू 3. ओके, नेक्स्ट स्टेपला आपलं काय होणार, M2 इज इक्वल टू, तुम्ही बघू शकता इथे 2 1 जा 2, 2 500 जा डिव्हिजन होईल, देअरफॉर 500 डिवाइड बाय 3. ओके, आता आपल्याला डिवाइड करायचं आहे, तर कसं होणार बघा, इथे आपण डिव्हिजन ह्या साईडला करून दाखवू तुम्हाला. 500 3 1 जा 3. ओके, रिमेनिंग 2 0, 3 6 जा 18, रिमेनिंग 2 0. ओके, सो आपलं परत 3 6 जा 18 आपलं येईल. सो 6 कंटिन्युअसच चालू राहील, कारण 3 6 जा 18, 3 6 जा 2 राहतील आणि आपली प्रोसेस कंटिन्यू चालू राहील. देअरफॉर आन्सर इज 166.66 ग्रॅम पर मोल. दिस इज द मोलार मास ऑफ सोल्यूट. ओके, क्वेश्चन नंबर 2 इज हेनरी कॉन्स्टंट फॉर C3Br is 0.159 mole per dm cube per bar at 25 degrees Celsius. Calculate its solubility in water at 25 degrees Celsius if partial pressure is 0.164 bar. फेब्रुवारी 2024, मार्च 2022, 2 मार्क्स क्वेश्चन आहे. ओके, तर आपला KH दिलाय, किती दिलाय, 0.159 मोल पर DM क्यूब पर बार. पार्शियल प्रेशर किती दिलंय, तर 0.164 बार. ओके, आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, सोल्युबिलिटी दॅट इज S बाय हेनरीज लॉ. S इज इक्वल टू KH इंटू P, म्हणजे फक्त ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन इझी आहे, ते तुम्ही ट्राय करून बघा. ते किती येतं आन्सर, मल्टिप्लिकेशनचं आन्सर येतं 0.0261 मोल पर DM क्यूब. ओके, this is the answer of our question. Our third question is the normal boiling point of ethyl acetate is 77.06 degrees Celsius. A solution of 50 gram of non-volatile solute in 150 gram of ethyl acetate boils at 84.27 degrees Celsius. Evaluate the molar mass of solute if Kb for ethyl acetate is 2.77 किलोग्रॅम पर मोल. ओके, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे त्यासारखाच आहे, फक्त व्हॅल्यूज चेंज केल्यात. कुठचे ही व्हॅल्यू चेंज केली आहे बघा, बाकी सर्व सेम आहे. ओके,
तर बघू शकता W1 इज 150 ग्रॅम, W2 इज 50 ग्रॅम, KB इज 2.77 डिग्री सेल्सिअस किलोग्रॅम पर मोल. TB आपण मगाशी आपण बोललो होतो की केल्विनमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं, आपण 273 ॲड केलेत. सो ॲडिशन नंतर आपला आन्सर येतो 357.27 केल्विन. सेम फॉर T0B साठी 273 ॲड केल्यानंतर 350.06 केल्विन. सो सबस्ट्रॅक्शन, ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन किती येतं तर 7.21 केल्विन. ओके, तुम्ही जर 84.27 मायनस 77.06 केलं डिग्री सेल्सिअसला तरी आन्सर सेम येणार. चेक करून बघू शकता. ओके, सो आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे मगाच्याच फॉर्म्युलामध्ये, क्वेश्चन फर्स्टमध्ये होता तोच फॉर्म्युला आहे. तर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यात, आपण सॉल्व करूया. तर 51 जा 50, 53 जा 150. ओके, सो अजून सिम्प्लिफिकेशन काय करता येते का बघूया. 3 1 जा 3, 3 0 जा 0, राईट, कारण 2ला डिवाइड करणं पॉसिबल नाही 3ने, मग 27, 3 9 जा 27, राईट. ओके, देन 7, 3 2 जा 6, ओके, 1 3 3 जा 9. सो आपलं मल्टिप्लिकेशनसाठी 1000 इंटू 0.923 डिवाइड बाय 7.21. ओके, मग नेक्स्ट स्टेपला आपण बघू शकता काय करू शकतो आपण. हे 3000ने 0.923ला मल्टिप्लाय केलं 923 येतील डिवाइड बाय 7.21. ओके, अजून सिम्प्लिफिकेशन कसं करता बघा. 923 डिवाइड बाय 721 इंटू 10⁻². याला पूर्ण संख्या आपण फुल नंबर करून घेतला, त्यामुळे 2 डेसिमल शिफ्ट केलं -2 इथे लिहिलं. तर आपण 923 डिवाइड बाय 721 चेक करूया इथे. ओके, 923 डिवाइड बाय 721, 1 जा 721, रिमेनिंग 202. आता आपल्याला डिवाइड करणं पॉसिबल नाही, तर 721ने आपण मल्टिप्लिकेशन करूया. तर बघा किती येतं, तर पॉईंट येईल इथे आपला. इथे 723 जा और 722 जा 1442. ओके, सो आपल्याला आता सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सबस्ट्रॅक्शन 8 9 - 4 5 9 5 0 5 5 8 अनदर 0 7 8 जा 56, सो 1.28. सो आन्सर इज 1.28 डिवाइड बाय 10⁻². ओके, सो 10⁻² न्यूमरेटरला गेल्यावर मल्टिप्लिकेशन होतील, तर पॉझिटिव्ह होतील. 10⁻², 10⁻² मीन्स 100. ओके, सो एक स्टेप अजून इन्क्रीज करू 100. सो आन्सर इज 128 ग्रॅम पर मोल. ओके, दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. Question number 4 is calculate the mole fraction of solute if the vapor pressure of pure benzene at a certain temperature is 640 mmHg and vapor pressure of solution of a solute in benzene is 600 mmHg. मार्च 2023 चा प्रॉब्लेम आहे, 2 मार्क्स क्वेश्चन आहे. ओके, आपल्याला P01 किती दिला आहे 640 mmHg आणि सोल्युशनचा किती दिला आहे 600 mmHg. तर 500 आपल्याला x2 करायचा आहे, मोल फ्रॅक्शन काढायचं सोल्यूटचा म्हणून x2. तर फॉर्म्युला x2 इज इक्वल टू P01 मायनस P1 डिवाइड बाय P1. सो 640 मायनस 600 डिवाइड बाय 600. 600 40 मायनस 600 40 डिवाइड बाय 600. 4 0 0 गेट कॅन्सल. 4 1 जा 4 4 15 जा 60. सो 1/15. सो आपण इथे सॉल्व करूया. 15 0 जा 0, रिमेनिंग 1 0. ओके, अजूनही आपल्याला डिवाइड करणं पॉसिबल नाही, सो 0 इथे देऊया, 1 0 इन्क्रीज करूया 100. 15 6 जा 90. ओके, सो 10 परत 15 6 जा 90. सो आन्सर इज 0.066. ओके, दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. दिस इज द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट 0.6066. ओके, क्वेश्चन नंबर 5 इज what is the molar mass of solute if a solution prepared by dissolving 0.822 gram of in it 0.3 dm cube of water has an osmotic pressure of 0.196 atmosphere at 298 Kelvin. Okay, आपला given R आहे. R is a gas constant 0.08205 liter atmosphere per Kelvin per mole. ओके, सप्टेंबर 2021 चा क्वेश्चन आहे, 2 मार्क्स क्वेश्चन. तर आपल्याला W2 दिलं आहे, किती दिलं आहे 0.822 ग्रॅम. टेम्परेचर दिलं आहे 298 केल्विन. ओके, आपल्याला काय दिलं आहे 0.196 ऑस्मॉटिक प्रेशर, त्याचा सिम्बॉल पाय आहे. ओके, 0.196 ॲटमॉस्फिअर.
व्ही आपल्याला व्हॉल्यूम दिला आहे 0.3 dm³. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मोलार मास ऑफ सोल्यूट दॅट इज M2. तर ह्या M2चा फॉर्म्युला काय आहे, जेव्हा लिटरमध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिलेली असेल तेव्हा फॉर्म्युला असा आहे तुमचा की W2RT/πV, म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर असेल तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर व्हॅल्यू आपली बघा, तर W2 0.822, आरची व्हॅल्यू 0.08205, टेम्परेचर 298 केल्विन डिवाइड बाय पायची व्हॅल्यू 0.196 इंटू 0.3. ओके, सो ह्या वरच्या तिघांचं मल्टिप्लिकेशन येतं 20.09 आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं 0.0588. सो नेक्स्ट स्टेप आपली डिव्हिजन आहे. डिव्हिजन तुम्हाला करून दाखवतो. तर बघा, आपण 1 2 3 4 4 डेसिमल आपण शिफ्ट झालो, किंवा आपण एक सिम्प्लिफिकेशन करू शकतो. 20.09 मध्ये 20 घेऊ शकतो आणि 58ला आपण 0.059 असं कन्सिडर करू शकतो, म्हणजे सिम्प्लिफिकेशनसाठी. ओके, तर 1 2 3 डेसिमल पॉईंट शिफ्ट झालो म्हणजे आपण 59 केलं. सो वरती पण 3 डेसिमल आपला शिफ्ट वाढवावे लागतील, 1 2 3. ओके, सो आता डिव्हिजन करूया. 2000 डिवायडेड बाय 20,000 डिवायडेड बाय 59. ओके, सो 59 63 जा 180, राईट. सो 59 3 जा 9 3 जा 27 7 कॅरी ओवर टू 15 177. ओके, रिमेनिंग 23. अनदर 0 59 3 जा 59 4 जा 640 240 64 जा 240. सो आपलं 3 जाईल. ओके, पर 177. रिमेनिंग किती येतं बघा, 10 - 7 3 12 - 7 5 and 0 53. Another 0. Okay, so this one is the last 0. Okay, so 59 66 जा 360 68 जा 84 69 जा. ओके, सो 339. ऑलमोस्ट आन्सर आपलं किती येते, 339. ओके, M2 इज इक्वल टू 339 gram per mole. This is the molecular mass of solute. Okay, this is the answer of this question. Question number 6 is, a mixture of benzene and toluene contain 30% by mass of toluene and 30 degrees Celsius. Vapor pressure of pure toluene is 36.7 mmHg and that of the pure benzene is 118.2 mmHg. Assuming that the two liquids form ideal solution, calculate the partial pressure of each constituent in the above solution at 30 degrees Celsius. July 25 चा क्वेश्चन आहे, 3 मार्क्स क्वेश्चन. ओके, तर आपला वेट किती दिलं आहे, 30 ग्रॅम. 30% म्हणजे 30 ग्रॅम. 100 - 30 70 ग्रॅम. तर टोल्यूनचा वेट 30 ग्रॅम आणि बेन्झिनचा वेट 70 ग्रॅम. तर प्रेशर किती आहे टोल्यूनचा प्युअरचा, तर 36.7 mmHg आणि प्युअर बेन्झिनचा किती आहे, 118.2 mmHg. आपल्याला काढायचं काय, पार्शियल प्रेशर सोल्युशन फॉर्म होता ना टोल्यून आणि बेन्झिनचं. पीटीचा कसे किती असेल ना, पीबीचा, टी फॉर टोल्यून, बी फॉर बेन्झिन, पी फॉर पार्शियल प्रेशर. ओके, तर फर्स्ट आपल्याला मोलार मास ऑफ टोल्यून माहिती पाहिजे, दॅट इज 92 ग्रॅम पर मोल अँड मोलार मास ऑफ बेन्झिन इज 78 ग्रॅम पर मोल. आता आपल्याला एन काढायचं आहे. ओके, नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत. कसे काढणार ते, वेट अपॉन मोलार मास, मग 30 डिवाइड बाय 92. ह्याचं डिव्हिजन किती येतं, 0.326 ग्रॅम 36 मोल. ओके, अँड एन बीचं किती येतं, 70/78, सो 0.897 मोल. तर टोटल नंबर ऑफ मोल्स कसे ते ह्या दोघांचं ॲडिशन किती येतात, 1.223 मोल. ओके, मोल फ्रॅक्शन काढायचं टोल्यूनचा, तर XT इज इक्वल टू NT/NT प्लस NB, म्हणजे ह्याचं ॲडिशन डिवाइड बाय NT. NT किती आहे, तर 0.326 डिवाइड बाय 1.223, तर ह्याचं डिव्हिजन किती येतं, 0.2666. ओके, दिस इज द मोल फ्रॅक्शन ऑफ टोल्यून. अँड मोल फ्रॅक्शन ऑफ बेन्झिन कसं काढणार आपण, बघा तुम्ही, मोल फ्रॅक्शन ऑफ बेन्झिन कसं काढणार, तर 1 - 0.226 सबस्ट्रॅक्ट करायचे. आन्सर इज 0.7334. दिस इज द मोल फ्रॅक्शन ऑफ बेन्झिन. ओके, सो आपल्याला पार्शियल प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. सो मल्टिप्लिकेशन करायचं आहे कोणाबरोबर, मोल फ्रॅक्शन ऑफ टोल्यून इंटू प्युअर प्रेशर टोल्यूनचं, तर 36.7 इंटू 0.266 दॅट इज 9.78 mmHg. अँड पार्शियल, आणि जर पार्शियल प्रेशर जर बेन्झिनचं काढायचं असेल तर प्युअर प्रेशर घ्यायचं आहे आपल्याला बेन्झिनचं इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ बेन्झिन, दॅट इज 118.2
इंटू 0.7334 ह्यांचं मल्टिप्लिकेशन येतं 86.7 mmHg. This is the answer of our question. Okay. Question number 7 is, what is the molality of an aqueous solution of KBr having freezing point minus 3.72 degrees Celsius? Kf for water is 1.86 K kilogram per mole. Okay, February 2025 चा क्वेश्चन आहे, 1 मार्क क्वेश्चन आहे. सो केएफ आपल्याला दिलाय 1.86 kg per mole. दिस इज अ फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंटचा आहे. तर डेल्टा टी एफ आपल्याला फाइंड आउट काय, त्याचा फॉर्म्युला टी नॉट एफ मायनस टी एफ. ओके, तर आपलं जे सोल्युशन आहे ते ॲक्वियस फॉर्ममध्ये. तर ॲक्वियसमध्ये सोल्वंट काय असतं, तर ॲक्वियस म्हणजे वॉटरमध्ये असतं. तर वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट काय आपला 0 डिग्री. आणि जेव्हा केबीआर मिक्स होतो तेव्हा तो किती होतोय, -3.72. सो सोल्युशनचा किती आहे, -3.72. सो 0 मायनस -3.72 मायनस मायनस प्लस. सो डेल्टा टी एफ इज 3.72 डिग्री सेल्सिअस. आपला मोलॅरिटी म्हणजे स्मॉल एम फाइंड आउट करायचा आहे. मोलॅरिटी असेल तर कॅपिटल एम आला असता. ओके, सो स्मॉल एम इज इक्वल टू डेल्टा टी एफ अपॉन आय इंटू के एफ. आय म्हणजेच व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आहे. केबीआरचा तो किती आहे, 2 आहे. तो काय आहे, तर केबीआर कम्प्लीट डिसोसिएट होतं इंटू के प्लस अँड बी आर मायनस. त्यामुळे 2 आयन्स आहे, त्यामुळे आयची 2 व्हॅल्यू आहे. ओके, सो आता पुढे आपला व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला. डेल्टा टी एफची व्हॅल्यू 3.72, आयची व्हॅल्यू 2 आणि के एफची व्हॅल्यू 1.86. सो 3.72 डिवाइड बाय हा दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 2 जा 12 कॅरी ओव्हर 1, 2 8 जा 16 प्लस 1 17 कॅरी ओव्हर 1, 2 1 जा 2 प्लस 1 3, 3.72. So answer same and numerator denominator, so 1 mole per kg. Okay, this is the answer of our question.